नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे वाढत्या गॅस दरांचा साखळी परिणाम. नुकत्याच झालेल्या आणि होऊ घातलेल्या गॅस दरवाढीचा आपल्या दैनंदिन जीवनावर नेमका कसा परिणाम होतोय हे आपण समोर आलेल्या आकडेवारीवरून समजून घेणार आहोत. कोणत्याही निष्कर्षावर न पोहोचता केवळ उपलब्ध माहितीच्या आधारे या विषयाची उकल करूया. सुरुवात करूया एका अशा आकड्याने जो ऐकून कदाचित नक्कीच धक्का बसेल. 500. होय, सूत्रांच्या अहवालानुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये तब्बल 500 रुपयांची वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 500 रुपये ही काही छोटी रक्कम नाहीये आणि समजा ही वाढ झालीच तर एका सिलेंडरची किंमत थेट 1400 रुपयांच्या घरात पोहोचू शकते. हा आकडा खरोखरच विचार करायला लावणार आहे. तर ही संभाव्य घरगुती दरवाढ आणि पुढे नेमकं काय होणार हे पाहूया. तेल कंपन्यांना होणारा तोटा भरून काढण्याचा सरकारचा मानस असल्याचं सांगितलं जातंय आणि म्हणूनच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. आता सध्याची परिस्थिती पाहिली तर ती अगदी विरोधाभासी आहे. म्हणजे बघा, एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये अधिकृतपणे अजून वाढ झालेली नाहीये, ती केवळ संभाव्य आहे. पण दुसरीकडे व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलो आणि 5 किलो सिलेंडरच्या दरात मात्र आधीच मोठी आणि निश्चित वाढ झालेली आहे. व्यावसायिक सिलेंडर जे महागलेत त्याचा व्यवसायांवर आणि विशेषतः हॉटेल किंवा रेस्टॉरंट्सवर तात्काळ कसा परिणाम होतोय याकडे आता आपण लक्ष देऊया. इथली आकडेवारी खूपच महत्त्वाची आहे. व्यावसायिक म्हणजेच 19 किलोच्या सिलेंडरमागे तब्बल 993 रुपयांची भरघोस वाढ झालीय. याचाच अर्थ किंमत आता जवळपास 3000 रुपयांवर पोचलीय. व्यवसायांसाठी हा एक प्रचंड मोठा आर्थिक फटका आहे. आणि केवळ मोठेच नाही तर 5 किलोच्या छोट्या सिलेंडरमध्येही 261 रुपयांची वाढ होऊन तो आता 810 रुपयांना मिळत आहे. आता साहजिकच व्यावसायिक स्तरावरील या प्रचंड वाढीचा अंतिम बोजा कुठेतरी पडणारच. बाहेर जेवणाचा खर्च आणि हा सगळा साखळी परिणाम सर्वसामान्यांपर्यंत कसा पोचतो ते समजून घेऊया. महागाईचा हा साखळी परिणाम समजून घेण्यासाठी आपण एक अगदी साधं रोजच्या परिचयाचं उदाहरण घेऊया. चहा. सध्या रेस्टॉरंटमध्ये जो चहा 20 ते 30 रुपयांना मिळतो तो व्यावसायिक गॅस महागल्यामुळे थेट 50 रुपयांपर्यंत उसळी मारू शकतो. हे महागाईचं अगदी थेट आणि प्रत्येकाच्या खिशाला बसणारं उदाहरण आहे. या आकड्यांच्या आणि तक्त्यांच्या पलीकडे जाऊन या सर्व परिस्थितीचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होतोय आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. अहवालातून समोर आलेली ही एक प्रतिक्रिया खूप काही सांगून जातेय. जर हॉटेलचे दर असेच वाढले आणि बाहेर खाणं पूर्णपणे न परवडणारं झालं तर मध्यमवर्गीय कुटुंबांना पैशांची मोठी तडजोड करावी लागेल आणि आयुष्य अत्यंत काटकसरीने जगावं लागेल. हे एक अत्यंत कठोर वास्तव आहे. आणि विचार करा त्या विद्यार्थ्यांचा जे घरापासून दूर राहून शिक्षण घेत आहेत. त्यांच्याकडे घरचं जेवण नसल्यामुळे त्यांना बाहेर जेवावंच लागतं. त्यामुळे हॉटेल चालकांनी दर वाढवले तरी वाढीव दराने पैसे देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर उरत नाही. शेवटी या स्थानिक आर्थिक संघर्षाचा थेट संबंध जागतिक घटनांशी कसा जोडला जातो आणि भविष्यातील आशा काय आहेत यावर एक नजर टाकूया. या विश्लेषणाचा समारोप एका अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाने होतो. सध्याची जागतिक युद्ध परिस्थिती लवकरच निवडेल का? आणि येत्या 10 ते 15 दिवसांत बाजारात स्थिरता आणणारे काही ठोस निर्णय सरकारकडून घेतले जातील का? जगाच्या पाठीवर घडणाऱ्या घटना आणि थेट आपल्या स्वयंपाकघरातील गॅसचं बजेट, हे चक्र असंच फिरत राहणार की यात काही बदल घडणार हे पाहणं आता खरोखरच औत्सुक्याचं ठरणार आहे.